नमस्कार, ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. लग्न झालं म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट लागत नाही असं वाटतं सगळ्यांना. तसंच जर मॅरेज सर्टिफिकेट खूप आवश्यक असेल तर ते नक्की काढून घ्यावं. तसंच पासपोर्ट किंवा व्हिसा किंवा बँक इन्शुरन्ससाठी आवश्यक असतं. पती पत्नींचे कायदेशीर नाते सिद्ध करण्यासाठी देखील महत्त्वाचे असतेच. घटस्फोट घ्यायचा असेल किंवा पोटगी मागायची असेल किंवा वारसाची नोंद करायची असेल किंवा वारसाचं प्रकरण असेल कुठलंही, त्यात पुरावा म्हणून लग्न मॅरेज सर्टिफिकेट हे वापरलं जात असतं. तसंच सरकारी काही योजना असतील त्यामध्ये जर पती पत्नींचं मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असेल तर ते देखील त्यात ॲड करावं लागतं, म्हणजे त्याचा लाभ मिळू शकतो तुम्हाला. तसंच मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळे कायदेशीर ज्या काही अडचणी येतील त्या तुम्हाला फेस कराव्या लागतात आणि म्हणून मॅरेज सर्टिफिकेट हे काढणं अतिशय आवश्यक आहे. हे यूट्यूबवरचं माझं शॉर्ट व्हिडिओमधला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तसंच मॅरेज सर्टिफिकेट काढणे किती आवश्यक आहे हे आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला मेसेजमध्ये सांगा आणि माझे बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे यापुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तसंच मॅरेज सर्टिफिकेटमुळे किती फायदे होतात हे देखील तुम्हाला कळतं. मुलांना शाळेमध्ये तसंच इतर डॉक्युमेंट जर बदलायचे असतील किंवा नावामध्ये बदल करायचा असेल, सर्टिफिकेट असतील कुठले किंवा डॉक्युमेंट असतील, आधार पॅन या ठिकाणीसुद्धा बऱ्याच वेळा किंवा रेशन कार्ड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, सरकारी ज्या काही डॉक्युमेंट असतात आपल्याला त्यामध्ये बदल काही करायचा असेल किंवा इतर वेळेला काही अडचणी येत असतील त्यावेळेला आपल्याला डॉक्युमेंट हे जमा करावे लागतात आणि त्यावेळेला मॅरेज सर्टिफिकेट देखील बऱ्याच वेळा मागितले जाते. आणि त्यावेळेला जर मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या गोष्टींपासून वंचित राहावे लागते, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या कायदेशीररित्या डॉक्युमेंटच्या पूर्ण होत नाही. म्हणून मॅरेज सर्टिफिकेट काढणे अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद.